तर आपल्या जिल्ह्यातून केळी नष्ट होऊ शकते। जळगाव जिल्ह्यापेक्षा सोलापूर खूप पुढे गेलाय आणि सोलापूर आणि त्या भागात होणारी केळी ही जवळजवळ 95% केळी निर्यात होते आणि केळी हे एक फ्रूट आहे असंही आता सरकारने मान्य केलं। नाही तर आतापर्यंत केळी भाजीपाल्यात आहे का फळांमध्ये दोघीकडे आपण नव्हतो। जळगाव जिल्ह्यातूनच 25,000 कंटेनर जाऊ शकतील एवढी डिमांड जगभर आहे। फिलिपाईन्सवरून काही लोक गेली किंवा तिकडची काही लोक आली आणि येताना त्याला जी माती लागून आली त्यांच्या आणि ती आपल्या शेतात आली आणि आज ते सगळं रोगराई पसरत चाललेली आहे। केळी आणि आपला जळगाव जिल्हा हे एक ऐतिहासिक विषय आहे। जैन टिश्यू कल्चरचा वाटा हा जवळजवळ 95% आहे। केळी आणि आपण हे अतूट नातं तसंच राहायला पाहिजे। मॅक्स महाराष्ट्र आणि मॅक्स किसानचे धन्यवाद व्यक्त करतो। त्याचे प्रमुख आंबेकरजी आणि त्यांचे सर्व साथी, उपस्थित सर्व शेतकरी बंधूंनो, केळी आणि आपला जळगाव जिल्हा हे एक ऐतिहासिक विषय आहे आणि ते असं एक अतूट नातं आहे आणि याच्यामध्ये केळी जी पारंपरिक पद्धतीने 40 वर्षापूर्वी आपण पिकवत होतो आणि तिथून पुढे 40 वर्ष 45 वर्ष झाली जळगाव जिल्ह्याच्या आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांनी जी क्रांती आणली आणि त्या क्रांतीमध्ये जैन इरिगेशनचा जो हातभार लागला आहे। सुरुवातीला PVC पाईपांमुळे नदीवरून पाणी आपण शेतापर्यंत आणू शकलो। त्याच्यानंतर त्या पाण्याचं योग्य नियोजन व्हावं आणि कमी पाण्यात जास्त उत्पादन व्हावं म्हणून ठिबक सिंचनची क्रांती झाली आणि त्याच्यानंतर पाणी तर वाचलं, उत्पादन दुपटीने किंवा तिपटीने व्हायला पाहिजे म्हणून टिश्यू कल्चरची सुरुवात आजपासून 30 वर्षापूर्वी आपण केली आणि शेतकरी बांधवांनी त्याला भरघोस पाठिंबा देऊन आज आपला जळगाव जिल्हा आणि तिथे उत्पादित होणारी केळी ही भारताच्या सगळ्या राज्यांमध्ये आणि तसेच परदेशी निर्यात होते। आज आपल्या जिल्ह्यातनं जवळजवळ 7,000 कंटेनर हे केळी निर्यात होते। चांगलं काम चालू आहे, परंतु 7,000 कंटेनर खूप आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने खूप कमी आहेत आणि कमीत कमी जळगाव जिल्ह्यातूनच 25,000 कंटेनर जाऊ शकतील एवढी डिमांड जगभर आहे। त्याचा कसा फायदा करून घ्यायचा हे जळगाव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना ठरवायचं आहे। आज वाईट वाटून नका घेऊ, परंतु जळगाव जिल्ह्यापेक्षा सोलापूर खूप पुढे गेलाय आणि सोलापूर आणि त्या भागात होणारी केळी ही जवळजवळ 95% केळी निर्यात होते आणि त्या निर्यातीमध्ये जैन टिश्यू कल्चरचा वाटा हा जवळजवळ 95% आहे आणि ग्रँड 9 नावाची जी व्हेरायटी आपण 94 मध्ये आणली आणि डेव्हलप केली, आज आपण 94 मध्ये 10 लाख झाडं आपण दिली होती, आज 13 कोटी झाडं आपण देतोय आणि त्याच याच्यातनं निर्माण होणारी किंवा उत्पादित होणारी आपली ग्रँड 9 ची केळी आणि तीच एक्सपोर्ट होते। आपण जशी गेल्या 40-45 वर्षात 3 क्रांती केल्या किंवा आपण इनोव्हेशन जे आणले आणि त्याचा वापर शेतकऱ्यांनी शेतामध्ये केला, त्याच्यामुळे आपण आज केळीमध्ये इथे पोहोचलेलो आहोत। परंतु याच्या पुढे जर आपण परत उच्च तंत्रज्ञान आणि सायंटिफिक वेने जर केळी पिकवली नाही तर आपल्या जिल्ह्यातून केळी नष्ट होऊ शकते अशी परिस्थिती आपणच आणणार आहोत। याचं गांभीर्य सगळ्यांनी ओळखलं पाहिजे। आम्ही आमच्या वतीने शेतकऱ्यांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु शेवटी शेतकऱ्याने स्वतः ते आत्मसात केल्याशिवाय आणि ते आपल्या शेतांवर इम्प्लिमेंट केल्याशिवाय शक्य होणार नाही। आपल्या
केळीला कधी कोणतीही रोगराई आली नव्हती, परंतु गेल्या 4-5 वर्षात रोगराई येण्याचं प्रमाण सुरू झालेलं आहे. फिलिपाईन्सवरून काही लोक गेली किंवा तिकडची काही लोक आली आणि येताना बुटाला जी माती लागून आली त्यांच्या, आणि ती आपल्या शेतात आली आणि आज ते सगळं रोगराई पसरत चाललेली आहे. आत्ताच आपण त्याच्यावर कंट्रोल नाही आणलं तर एक दिवस येईल की आपल्या जिल्ह्याची पूर्ण केळी ही संपू शकते. म्हणून मी आज जास्त काही याच्यावर सांगणार नाही, कारण नंतर आपले सगळेजण इथे मार्गदर्शन आपल्याला करणारच आहे. परंतु या प्रसंगी एवढं सांगेल की जसं आपण गेल्या 45 वर्षात 3 नवतंत्रज्ञान वापरून आपल्या केळीला जिथे होती तिथून इथे आणलेला आहे, ह्याच्यापासून आता पुढे जाण्यासाठी खूप मेहनत आपल्याला करावी लागणार आहे, खूप काळजीपूर्वक काम करावं लागणार आहे. नवीन तंत्रज्ञान मार्गदर्शन घेऊन आपण शेतीत अंमलात आणलं पाहिजे, जेणेकरून आपली केळी आज जिथे आहे तिथून खाली जाण्याच्या ऐवजी ती सांभाळली गेली पाहिजे आणि पुढे गेली पाहिजे. आम्ही त्याच्यावर रोज काम करतोय, नवनवीन उत्पादन आणण्यासाठी, आणि त्याच्यात ह्या सगळ्या ज्या रोगराई ते येऊ नये यासाठी आपण जे काही काम करतोय क्वालिटीचं ते आम्ही करत राहू, तुमच्यापर्यंत पोहोचू. पण शेवटी तुम्हाला ते करायचं आहे. आणि जर सोलापूर सारखा जिल्हा एवढं चांगलं काम करू शकतो आणि 95% निर्यात करू शकतो तर ते आपल्या जिल्ह्यालाही शक्य आहे. मला तर काय, मी झाडं तर सगळीकडे पाठवतोय, सगळ्यांना जाणारे सगळेजण त्याचं उत्पादन घेणारे पुढे नेणारे. पण जळगावचा असल्यामुळे, जळगावची आपली कंपनी असल्यामुळे जळगावच्या शेतकऱ्यांसाठी विशेष प्रेम आमच्या मनात नेहमीसाठी आहे. त्याचा फायदा त्यांनी करून घ्यावा एवढंच मी आजच्या याच्यात सांगेल. आणि आता रक्षाताई केंद्रात आहे, रक्षाताईंच्या पाठपुराव्यामुळे आपल्याला बनानाचा क्लस्टर मिळालाय. पण आता ते मिळालं आहे तर त्याचा कसा फायदा करून घ्यायचा ते आपल्याला सगळ्यांना मिळून ठरवायचं. त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे आणि केळी हे एक फ्रूट आहे असंही आता सरकारने मान्य केलं. नाही तर आतापर्यंत केळी भाजीपाल्यात आहे का फळांमध्ये दोघीकडेही आपण नव्हतो, परंतु आता ते फळाच्या ह्याच्यातही आपण आलेलो आहोत. आता ज्या आपल्या ताई होत्या ज्यांचा आपण सत्कार केला, त्यांनी जे प्रॉडक्ट्स निर्माण केलेले आहे आणि त्यांच्या मेहनतीने त्यांना 4 कोटीचं युनिट केंद्रीय सरकारतर्फे मिळालेलं आहे डिहायड्रेशनचं. त्याचबरोबर 3 कोटी रुपयाची लॅब मिळालेली आहे आणि जवळजवळ 2 कोटी रुपयाचं त्यांना कोल्ड स्टोरेजचं हे मिळालेलं आहे. आणि ते एका महिलेने ते केलंय, ते सगळं आपण सुद्धा करू शकतो आणि आपल्या जिल्ह्याचं नाव पुढे नेऊ शकतो. मी परत एक वेळा सांगेल की 45 वर्षात जसे 3 तंत्रज्ञान आपण आत्मसात करून आपल्या केळीला इथपर्यंत आणलंय, ह्याच्यानंतर सुद्धा नवतंत्रज्ञानावर फोकस ठेवा आणि त्याच्यावर काम करत राहा तर आपली केळी टिकेल, तुमच्या आयुष्यात भरभराट येईल आणि आपलं जिल्ह्याचं नाव हे जगाच्या पाठीवर पोहोचू शकेल. आपण 25,000 टन केळी सुद्धा आपण एक्सपोर्ट करू शकतो, एवढे डिमांड आहे. म्हणजे जवळजवळ 6,000 ते 7 म्हणजे 2 बिलियन 8,000 16,000 कोटी रुपयापर्यंत केळी निर्यात होऊ शकते, एवढी जगाला गरज आहे. पण आज आपण ती पूर्ण करू शकत नाही किंवा पाठवू शकत नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला नवतंत्रज्ञान अवलंबून करावं लागेल आणि त्याच्यातनं जी निर्माण होणारी केळी असेल ती नक्कीच घेऊन जाईल आणि तुमच्या आयुष्यात सुद्धा भरभराट येईल. मी एवढं सांगून इथे थांबतो. नंतर सगळं टेक्निकल प्रेझेंटेशन आणि चर्चा आहेत, त्याच्यातनं आपल्याला सगळ्यांना माहिती मिळेलच. आणि आपण सगळे आज इथे आला आणि मी आपल्या समोर 2 शब्द मांडू शकलो त्याबद्दल मी मॅक्स महाराष्ट्र आणि मॅक्स किसानचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपण सगळ्यांनी परत केळी आणि आपण हे अतूट नातं तसंच राहायला पाहिजे, याच्याकडे लक्ष द्या. जय हिंद, जय किसान.